कोल्हापूरकरांना लागलेलं खड्डेमय रस्त्याचं ग्रहण काही सुटताना दिसत नाही। राज्य सरकारकडून कोल्हापूर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 110 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली। त्यातले जवळपास 23 कोटी रुपयाचा निधी वितरित देखील करण्यात आला। मात्र तरी देखील कोल्हापुरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचं आपल्याला बघावं लागतंय। आज देखील कोल्हापूरकरांना खड्डेमय रस्त्यातूनच आपला प्रवास आहे तो करावा लागतोय। एका बाजूला हा सगळा कोल्हापूरकरांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणं हे नेहमीच झालं असलं तरी आता विघ्नहर्त्या गणपतीरायाला देखील याच खड्डेमय रस्त्यातून प्रवास आहे तो करावा लागणार असल्याचं बघायला मिळते। कारण कोल्हापूर शहरातील जे काही गणपतीची आगमन मिरवणूक असते त्याचबरोबर विसर्जन मिरवणूक असते, या सगळ्या विसर्जन मार्गावर देखील खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो कोल्हापुरातील जो काही गणपतीचे आगमन मिरवणूक मार्ग आहे त्याच्यावर किती मोठे खड्डे पडलेले आहेत हे आपण या सगळ्या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो। आणि त्यामुळं एकूणच जर आपण बघितलं तर आता विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला देखील या खड्ड्यांच्या विघ्नांचा सामना करतच कोल्हापूरमध्ये यावं लागणार अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती बघावी लागते। मिरजकर तिकटे असेल, राजारामपुरे असेल, महाद्वार रोड असेल, पापाची तिकटे असेल, हे जे काही प्रमुख मार्ग ज्यावरून गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक असते, या मिरवणूक मार्गातील परिस्थिती किंवा खड्ड्यांची स्थिती जैसे थे आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळं जे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून या सगळ्या कारभाराबद्दल, महानगरपालिकेच्या एकूणच कारभाराबद्दल आता नाराजी व्यक्त केली जाते। कारण या सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी हे रस्ते जे आहेत ते गणपतीच्या आगमनापूर्वी दुरुस्त केले जावेत अशा पद्धतीची मागणी वारंवार केलेली होती। मात्र आज देखील आपण बघू शकतो उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, मात्र तरी देखील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळं विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला कोल्हापुरात येताना खड्ड्यांच्या विघ्नांचा सामना करतच कोल्हापूरमध्ये यावं लागणार अशा पद्धतीची परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये बघायला मिळते। एक कोल्हापूरकर, एक मंडळाचा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि एक गणेश भक्त म्हणून हे आत्ताचे कोल्हापूर शहरातले, जिल्ह्यातले खड्डे म्हणून मनाला माझ्या खूप वेदना होत आहेत। म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य सगळ्यांनाच वेदना होत आहेत। कारण तुम्ही बघितलं तर या कोल्हापूर शहरात, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी खड्डे आणि खड्डे आहेत। आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहे। गणपती बाप्पा हा आमच्या महाराष्ट्रात नाही देशभरात मानाचा सण मानला जातो आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहे। पण दुर्दैव याचं वाटते की उद्या गणपती बाप्पा खड्ड्यात नाही येणार आहे, याचं वाईट वाटते। आत्ता तुम्ही बघितलं तर एखादा मंत्री किंवा एखादा नेता येणार असता कोल्हापुरात तर तेवढ्यापुरतं चकाचक केलं असतं, रात्री 12 वाजता उठून काम केलं असतं। पण गणपती बाप्पा येणार आहे आणि त्याच्यासाठी काहीच होत नाही। मग गणपती बाप्पा मोठा की नेता मोठा असा प्रश्नचिन्ह मला या पुढाऱ्यांना करायचा आहे। माझी एक विनंती आहे की आई अंबाबाई या आमच्या कोल्हापूरच्या पुढाऱ्यांना सुदबुद्धी दे आणि आमच्या गणपती बाप्पा निदान आज उद्या एक दिवस आहे, एक दिवसात तरी काहीतरी पॅचअप करून देत अशी एक विनंती आहे। कोल्हापूरची रस्त्यांची अवस्था ही अतिशय दुर्दैव अशी म्हणजे एकदम खड्डेपूर झालेला आहे। कोल्हापूर नसून खड्डेपूर झालेला आहे। प्रत्येक पुढारी अशी वल्गना करतात की मी एवढा कोटी निधी आणला, एवढा कोटी खर्च केला। रस्त्याची अवस्था जैसे थे आहे। एक महापालिकेचे मोठे पदाधिकारी म्हणजे ज्यांनी खाजगीत वक्तव्य केलं, जो रस्त्याला निधी आणला आहे आत्तापर्यंतचा, ते तेव्हा ज्या कोल्हापूरचे खड्डे हे रस्ता तर सिंगापूरसारखे झाले असते। एवढा निधी आत्तापर्यंत कोल्हापूरला आलेला आहे तरी तसं काही झालं नसून हे खड्डेपूर झालेलं आहे। कोल्हापूर हे खड्डेपूर झालेलं आहे। बाप्पांना पण या खड्ड्यापूर प्रत्येक गणपतीला हे तेवढंच पॅचअप करायचं। गणपती आले की परत, गणपती झाले की परत हे जैसे थे रस्त्याची अवस्था जैसे थे आहे। काय नाही, राज्य सरकारला गणपती बाप्पाच सद्बुद्धी देव आणि या कोल्हापूरचा रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटो। सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।